श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आणि हा व्हिडिओ सायंकाळचा आहे. तर सायंकाळचा व्हिडिओ आहे. मी आरवला क्लासला सोडून आले आणि त्याच्यानंतर मी घेतले होते आज गुलाबजामुन बनवायला. तर हा जो खवा आहे तो गावाकडून आहोंनी आणला आहे, जे सरमकुंडी म्हणून कुंथलगिरी किंवा सरमकुंडी असं म्हणतात त्या गावाला. तर तिथं ओरिजिनल खवा मिळतो. तर गावाकडून कोणी आलं किंवा आम्ही जरी गेलो तरी जाता येता आम्ही नेहमी तिथून खवा आणत असतो आणि त्याचे गुलाबजामुन आमच्याकडे नेहमी असतात, कारण जाता येता रूटवरच ते गाव आहे. तर सर्वांना माहीत आहे ते गाव. तर मी फ्रीजमधून आरूला सोडायला जायच्या अगोदरच 2 तासापूर्वीच फ्रीजमधून हा खवा काढून ठेवला होता आणि त्याचं नॉर्मल टेम्परेचरसाठी त्याला ठेवला होता. तर असं त्याला आता तो नॉर्मल टेम्परेचर झाला आहे, तर असा मोकळा झाला आहे तो. आणि तो पण मी मळून घेतला 5 मिनटासाठी चांगला. त्याचं म्हणजे असं बनवल्या असा तो आणल्यापासून फ्रीजमध्ये होता, तर असा थोडासा घट्ट झाला होता. तर त्याला मोकळा असं करून घेतलं मी. आणि ओरिजिनल खव्याचेच मी शक्यतो गुलाबजामुन बनवते. प्रीमिक्स वगैरे आणत नाही. जे रेडीमेड पॅकेट मिळतात त्याचे आपण बनवतो. कधीमध्येच ते कधी नाहीच गावाकडं कोणी लवकर आलं किंवा आम्ही नाही गेलो तर म्हणजे तर प्रीमिक्सचे बनवते, नाहीतर शक्यतो मी ओरिजिनल खव्याचेच बनवते. तर इथं बघा अर्धा किलो खव्यासाठी मी इथं 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर मैदा पण आपल्या हेल्थसाठी चांगला नाही, पण कधीमध्ये चालतं, कारण गुलाबजामुन मैद्याशिवाय बनतच नाहीत. कारण दुसरं पीठ कुठलं आपण त्याच्यामध्ये कोणतं टाकू शकत नाही. त्याच्यामुळं मैदा मी इथं अर्धा किलो खव्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आणि अगदी छान असं आपल्याला त्याचं बाइंडिंग बनवायचं आहे. तर मैद्यामध्ये काही तो असा चिकट असतो, त्याच्यामुळं लवकर खव्यातलं ॲब्सॉर्ब करतो खव्याला आणि त्याचं बाइंडिंग चांगलं येतं. तर असं मळतच आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये असा घट्टसर आपल्याला त्याचा बाइंड बनवून घ्यायचा आहे. आणि ते मळतच असताना आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचा हात किंवा मग दुधाचा हात घ्यायचा आहे. तर तुमचा खवा जर असा अगदीच फ्रेश असेल, म्हणजे आता हे 2-3 दिवस झाला आहोंने आणलेला आहे आणि तिथं पण एखादा दिवस गेलाच असेल बनवलेला, त्याच्यामुळं फ्रीजमध्ये होता. तर थोडासा असा घट्टसर झाला आहे तो. तर मी असं त्याचं बाइंड करण्यासाठी थोडासा दूध घेणार आहे मी 2-3 चमचे. तर तो मी फ्रेश खवा असला तर काही त्याची गरज लागत नाही, पण आता हा 2-3 दिवस झाला आणलेला आहे त्याच्यामुळं. आणि फ्रीजमध्ये पण होता. महत्त्वाचं म्हणजे फ्रीजमध्ये असल्यावर थोडा ड्राय होतो तो. तर मी इथं थोडंसं 2-3 चमचे त्याला बाइंडिंग करण्यासाठी दूध घेणार आहे बघा. दुधामुळे आणखीन ते सॉफ्ट होतात आणि खवा दुधाचा असतो, त्यामुळं दुधाचं काही एवढं वाटत नाही. पाण्यापेक्षा पण दुधाने टेस्ट छान येते जर आपण गुलाबजामुनचं बनवण्यासाठी दूध वापरलं तर. तर हे बघा आपल्याला असा त्याचा चांगला उंडा बनवून घ्यायचा आहे. तर मळतानीच आपल्याला जास्त वेळ लागतो. ह्याचं इथंच खरं असतं की आपण जेव्हा खव्याचे गुलाबजामुन बनवतो ना, तर असं जास्त वेळ मळायला जातो त्याचा. जोपर्यंत त्याचं बाइंडिंग येत नाही, जोपर्यंत ते त्याचं स्ट्रक्चर एकसारखं येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला तो मळूनच घ्यावा लागतो. तर जातो बराच वेळ. तर इथे एडिटिंग करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर माझा इथं बराच वेळ गेला होता. जवळजवळ अर्धा-पाऊण तास मी हे बनवत होते, कारण हार्ड होतं ते. सॉफ्ट बनायला वेळ लागतो आणि जास्त पाणी किंवा दूध पण आपण जास्त प्रमाणात वापरू शकत नाही, कारण ते आपण जेव्हा तळतो ना ते फ्राय करताना, तर ते फुटण्याची शक्यता असते. असं फिसकून जातं ते, फेस तयार होतो त्याचा. त्याच्यामुळं जास्त प्रमाणात पाणी किंवा दूध आपण घेऊ शकत नाही. तर आपल्याला त्याला हातानेच चांगलं सॉफ्ट करून घ्यावं लागतं, त्यामुळं जास्त वेळ लागतो. तर तुमच्याकडं ग्राइंडर वगैरे असेल पीठ मळण्याचा, त्याच्यात पण तुम्ही करू शकता. पण ज्या हाताने बनवतं ना त्याला हळूहळू करतच जे स्ट्रक्चर येतं ना, ते ग्राइंडरमध्ये पण येत नाही मला असं वाटतं. तर पीठ मळायचं बऱ्याच जणांकडं ग्राइंडर वगैरे असतं, त्याच्यात बनवलं तरी पण ते सॉफ्ट होतं. पण मी कधी माझ्याकडं ते नाही आहे, मी कधी त्याच्यामध्ये बनवलं पण नाही. त्याच्यामुळं मग माझं इथं हातानेच बनवणं चालू आहे बघा. तर अगदी छान असं हळूहळू त्याला सॉफ्ट टेक्स्चर लागलं आहे. तर असे पेशन्स ठेवूनच करायचं आहे, नाहीतर मग घाई गडबडीत आपल्याला लवकर करण्यासाठी आपण पाणी किंवा दूध जास्त घालत बसलो ना, तर त्याचं काही म्हणजे प्रमाण चुकून जातं सगळं. तर हे बघा असा सॉफ्ट असा आपला झालेला आहे, मळून झालेला आहे हा गोळा. तर आपल्याला हा 10 मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते चांगलं पीठ भिजलं जातं. तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आहे पाकाची वगैरे. तर हे बघा असं छान असं झालेलं आहे. तर माझ्या इथं तुम्हाला थोडंसं ओट्यावर लाईट नाही, तर थोडंसं रिंग लाईटचा उजेड नाही आहे, हा थोडासा चार्जिंगचा बल्ब आहे त्याच्यात दिसतं. तर थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्हाला. तर हे बघा असं मी झाकून ठेवलं. त्याच्यानंतर हे बघा इथं मी काय हे घेतलेलं आहे, 4 कप जो आपला चहाचा कप असतो तो, म्हणजे अर्धा किलो खवा आणि 1 वाटी मैदा आहे. त्याच्यासाठी मी 4 कप इथं साखर घेतलेली आहे. तर तुमचं 1 किलोचं प्रमाण असेल ना, 1 किलो खवा आणि 2 वाट्या मैदा, तर तुम्ही 8 कप हे घेऊ शकता साखर.
आणि पाणी आपल्याला अंदाजेच घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर जास्त ड्राय आवडत असतील गुलाबजाम तर तुम्ही कमी पाण्यात पण एवढी साखर टाकू शकता. पण आमच्याकडं म्हणजे पाक जास्त लागतो, म्हणजे पाकामध्येच आवडतात. आरवला पण आणि आहोंना पण पाकामध्येच टाकायला आवडतात. त्याच्यामुळं पाकातलेच गुलाबजाम आवडतात. त्यामुळे मी जास्त लिक्विड बनवते पाकाचं. तर मी इकडं कढईमध्ये पाणी घेतलं होतं बघा, बाजूला दिसत असेल तुम्हाला. तर इकडं 10 मिनटं झाली होते. तर मी असे गुलाबजाम वळून घेत होते. तर इतके छान सॉफ्ट येत होते, असे पेड्यासारखं एकदम स्टेक्चर त्याला आलं होतं. आपला पेढा जो असतो मलई पेढा त्याच्यासारखं त्याला स्टेक्चर आलं होतं. तर आता इथं लाईट पण आली होती, त्यामुळे तुम्हाला आता क्लिअर दिसेल बघा. तर हे बघा असं छान असं पेढ्यासारखं स्टेक्चर येतं त्याला आणि चांगले सगळे वळवून घ्यायचेत आपल्याला. तर मी काय करत असते, अगोदर सगळे गुलाबजामू असे बनवून घेत असते, कारण की स्टीलच्या कढईमध्ये मी तळणार आहे, ते फ्राय करणार आहे. तर ते खाली लागण्याची किंवा मग थोडं दुर्लक्ष झालं आपलं इकडं तिकडं तर ते काळपट होतात किंवा एका बाजूने फ्राय होतात आणि दुसऱ्या बाजूने तसेच राहतात व्हाईटिश. म्हणून अगोदरच सगळे मी बनवून घेत असते. तर तुमचं फास्ट असेल तर तुम्ही गुलाबजामुन वळत वळत पण तळू शकता. पण मी असंच करते. नंतर मी इकडं जे पाणी कढईमध्ये घेतलं होतं त्याच्यामध्ये साखर घालून घेतली आणि गॅस सुरू करून गेला आणि कमी गॅसवरच आपल्याला ठेवायचं आहे ते. तर ही साखर आपल्याला पाक काही असा पक्का बनवायचा नाही, म्हणजे असं तारे येईपर्यंत किंवा गोळी बनेपर्यंत असा पाक बनवायचा नाही आपल्याला असा कच्चाच पाक बनवायचा आहे. जोपर्यंत आपली साखर म्हणजे पूर्ण साखर मेल्ट होऊ द्यायची आणि नंतर एखादी उकळी येऊ द्यायची आणि 2 मिनटं उकळी आल्यानंतर ठेवायचा आणि थंड करायला ठेवून द्यायचा. असं करायचं. कारण आपल्याला तारेचा वगैरे पाक आपण लाडूसाठी वगैरे करत असतो, लाडूसाठी किंवा बरेच दुसऱ्या ह्याच्यासाठी बनवत असतो. पण गुलाबजामुनसाठी असा तारेचा पाक चालत नाही, 1 तारी किंवा 2 तारी पाक चालत नाही. तर कच्चाच पाक म्हणजे फक्त साखर वितळून एखादी उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतर बघा माझं तिकडं पाकाचं पण बनणं चालू होतं, कारण साखर लागू नये म्हणून माझं साखर पण हे करणं चालू होतं मेल्ट करण्यासाठी. आणि इकडं मी हळूहळू सर्व गुलाबजामुन असे वळून घेत होते. तर प्रत्येक ताईच बनवत असतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर मी अशा पद्धतीने बनवते. तर ओरिजिनल खव्याचे बनवणं हेच आहे. आता भेसळयुक्त सगळं येतं आहे. तर आता तो खवा तर तिथं खव्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे ते. तिथूनच आम्ही हे खवा आणत असतो. तर आता माहीत नाही आपल्याला पण त्याच्यामध्ये भेसळ आहे की नाही. पण आपण एक खवा आणला ह्याचं समाधान असतं, खव्याचेच बनवलेत हा. कारण प्रीमिक्समध्ये तर आपण सांगू शकत नाही काय आहे काय नाही. आणि ते लहान मुलांसाठी पण चांगले नसतात, कारण मैदा तर आहेच, पण आणखीन दुसरं काय काय आहे माहीत नसतं आपल्याला. त्याच्यामुळं नंतर मी इथं सगळे गुलाबजाम असे वळून घेतले बघा. नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि इकडं ऑलमोस्ट माझा पाक पण होत आला होता, कारण पाणी गरम झालं तर फक्त उकळी यायची बाकी होती आणि साखर पण सगळी मेल्ट झाली होती. तर तेल गरम झाल्यानंतर मी एक गुलाबजामुन त्याच्यामध्ये फ्राय करून घेतला. तर चांगला त्याला गोल्डन ब्राउनिश कलर आला की बाकीचे गुलाबजाम मी तळायला सोडून दिले तेलामध्ये. तर बघा, तर इथं असा छान असा गोल्डन ब्राउनिश कलर आला आहे बघा आपल्या गुलाबजामला. तर असाच कलर छान वाटतो आणि हा परफेक्ट कलर आहे असं मला तर वाटतं गुलाबजामसाठी. कारण जास्त ब्लॅक पण आहे ना, तर तो काला जामुन म्हणून ओळखला जातो आणि जास्त काळे त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि म्हणजे दिसायला पण चांगला दिसत नाही आणि टेस्ट पण आवडत नाही मला ती काळा. म्हणजे जास्त काही काही जण जास्त ब्लॅक होईपर्यंत तळतात तो. तर मला तसं नाही आवडत. मी अशाच कलरमध्ये तळत असते त्याला, गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत. तर असं झालं बघा. थोडंसं पेशन्स ठेवून आणि स्टीलची कढई आहे ना, त्याच्यामुळं कंटिन्यू आपल्याला ते फ्राय करायचेत. आणि आपण जोपर्यंत कंटिन्यू फ्राय करतो ना त्याला असं, तेव्हाच पूर्ण ते म्हणजे पूर्ण बाजूंनी सर्व बाजूंनी एकसारखा कलर त्याला येतो. नाहीतर एक बाजू जास्त वेळ जर आपण तेलात ठेवलं खालच्या बाजूला तर ते थोडंसं काळं किंवा असा डाग येतो त्याला काळा, तर ते पण नाही चांगले दिसत. तर असे छान असा कलर आला आहे बघा. फक्त दिसण्यापेक्षा पण त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते. मग थोडंसं फ्राय करण्यात जरी आपलं कमी जास्त झालं तर अशा पद्धतीने बघा माझं तळणं चालू होतं गुलाबजाम. तर थोडं पेशन्स ठेवूनच, फक्त गुलाबजाम येतात बनवतो हे नाही, पण ह्याला पण वेळ लागतो. आणि खव्याची जर आपण बनवत असू तर आणखीन वेळ लागतो, कारण त्याचं ते मळण्यातच जास्त वेळ जातो, कारण ते त्याचा अगोदरचं स्ट्रक्चर आणण्यातच त्याला बराच वेळ जातो. तर आपले बघा गुलाबजाम इतके सुंदर झालेले आहेत. एकदम छान असा ब्राउनिश गोल्डन कलर आलेला आहे याचा. आणि साईड बाय साईड माझं पाकाचं पण चालू होतं आणि इकडं गुलाबजाम फ्राय करणं पण चालू होतं बघा. तर असा एखादी रेसिपी आपण जेव्हा बनवत असतो, म्हणजे प्रत्येक ताईंचंच असं असेल मला असं वाटतं. तर आपण जेव्हा अशी रेसिपी बनवत असतो आणि ती जर आपली परफेक्ट झाली किंवा ती आपल्याला सुरुवातीला समजतं ती परफेक्ट होती, आपली आली जमली, आपल्याला बिघडली नाही, तेव्हा आणखीन उत्साह येतो आपल्याला बनवायला. आणि जर आपली ती रेसिपी म्हणजे साधी असेल
साध्यातली साधी असेल, म्हणजे गुलाबजाम पण काही जास्त अवघड नाहीत, पण ते पण अशी जर परफेक्ट झाली तर आपल्याला तो खाण्यापेक्षा पण तो पदार्थ छान झाला आहे ह्याचा आनंद जास्त असतो. आणि जे खाणार आहेत ते अगदी छान खाणार आहेत ह्याचा आपल्याला समाधान असतं मला. म्हणजे ज्यांच्यासाठी आपण बनवतो त्यांनी जर ते आनंदाने खाल्लं तर त्याचं वेगळं समाधान असतं. म्हणून मी बनवते. आणि आमच्यात गुलाबजाम आहूंना पण आवडतात आणि आरवला पण आवडतात. त्याच्यामुळं दोघांच्या डिमांडहून नुसार मी गुलाबजाम बनवले आहेत. तर हे बघा असे माझे तळून चाललेले आहेत आणि त्यांचा कलर इतका छान दिसतोय. तर बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, गुलाबजाम किंवा पाक दोन्हीतलं एक थंड करून घ्यायचं असतं. जेव्हा आपण ते दोन्ही मिक्स करतो, पाकामध्ये गुलाबजाम सोडून देतो किंवा गुलाबजाममध्ये पाक टाकतो, तेव्हा त्या दोन्हीतलं एक थंड असलं पाहिजे. तर पाक तर माझा गरमच होता, कारण चालू होता, अजून उकळी काही आली नव्हती, कारण पाकाची क्वांटिटी जरा जास्त बनवली मी. तर त्याच्यामुळं तर गुलाबजाम असे तळतळत थंड पण होत होते, त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं. दोन्हीतलं म्हणजे पाक गरमच राहील म्हटलं. तर झालं होतं, आता पाक पण ऑलमोस्ट बनत आला होता, उकळी पण आलेली आहे. तर म्हटलं 2-3 मिनटासाठी ते आपल्याला ठेवून द्यावा गॅसवर. तर छान अशी झालेले आहेत बघा, आता दिसत आहेत तर छान. बघू आता नंतर जे खाणार आहेत त्यांच्या रिॲक्शन कशा आहेत त्याच्यावरती ठरेल तो पदार्थ कसा बनला आहे तो. तर हे बघा, आता इथं बराच वेळ माझा गेला होता. तर आणलेले पण 2-3 दिवस झालं होता खावा. तर आज बनवू उद्या बनवू करत करत फायनली आज मी बनवून घेतले आणि ते छान पण झालेले आहेत बघा. तर शक्यतो प्रीमिक्स आहे ना, तर प्रीमिक्समध्ये शक्यतो आणूच नाही प्रीमिक्स, कारण ते बऱ्याच दिवसांचं असतं आणि त्याचं बनतात गुलाबजाम चांगले बनतात, पण त्याची जे असतं ना त्याच्यातलं जे कंटेन असतात ना ते संपलेले असतात. त्याच्यामुळे प्रीमिक्स मी शक्यतो आणत नाही. नंतर माझा पाक बनला आहे, तर मी पाकामध्येच इथं अशी इलायची थोडंसं, म्हणजे त्याचे जे कवर असतो त्याचा इलायचीचा, त्याच्यासकटच मी फक्त त्याचे फोडून थोडीशी त्याच्यामध्ये इलायची 3-4 पाकळ्या इलायची टाकत असते बघा त्या पाकामध्ये. तर पाकामध्ये इलायची शेवटीच टाकायची, म्हणजे पाक बनवून झाल्यानंतर. तर असे ड्राय छान असे गुलाबजाम आपले बनले होते. आणि नंतर बघा उकळी येऊन आलेली होती आपल्या पाकाला. नंतर उकळी आल्यानंतर असाच कच्चाच पाक मी त्याच्यामध्ये इलायची टाकून घेतल्या आणि नंतर ज्या कंटेनरमध्ये मी स्टोअर करणार आहे गुलाबजाम त्याच्यामध्ये असे गुलाबजाम पण थंड झालेले टाकून घेतले. तर त्या इलायचीचा इतका छान सुवास येतो आहे ना, कारण शेवटी टाकलं ना तर इलायचीचा जो सुवास असतो ना तो टिकून राहतो, अगोदर टाकला तर तो तसा राहत नाही. तर असे छान असे जामून झालेले आहेत बघा. महाराजांना नैवेद्य दाखवून घेते आणि तुम्हा सगळ्यांना पण बोलवते मी गुलाबजाम खायला. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींना नैवेद्य दाखवून झाला आणि तुम्हा सगळ्यांना पण टेस्ट करायला गुलाबजाम या असं मी इन्व्हाइट करते. तर माझा व्हिडिओ कसा आहे आणि तुम्हाला रेसिपी आवडली का, आणि तुम्ही कसे करता गुलाबजाम ते मला नक्की सांगा. त्याच्यानंतर बघा असं गुलाबजाम मी करायला ठेवले, ते थंड झालं, नंतर झाकण ठेवलं आणि